तुकया भक्त मधुसूदन, लेखांक 5 मधुसूदन महाराज हे स्वतःला तुकया भक्त म्हणून घेतात. त्यांच्या देहातील अणुरेणूही आज तुकाराममय झाला आहे. म्हणूनच ते रात्रंदिन युद्धाचा प्रसंग झेलत आहेत. आणि याचा समग्र प्रेरणास्रोत आहे जगद्गुरू तुका. जगद्गुरू संत तुकोबाराय हे मानवी जीवन कल्याणाचे जनक होते. मानवहित आणि जनकल्याण याला एक विशेष महत्त्व देऊन जगद्गुरू तुकोबारायांनी आनंदाचे डोही आनंद तरंग असं जगण्याचं तत्त्वज्ञान आपल्या अभंगातून व्यक्त केलं. ते तरुणाईला योग्य दिशा देणारे तत्त्वज्ञ होते. सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी जनतेबद्दल त्यांना आपुलकी वाटत असे. ते एका अभंगात असे म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्या घटकांना सहकार्य करणे हा सद्भावनेतून रुजवलेला लोककल्याणकारी मार्ग जगद्गुरू तुकोबारायांनी त्यांच्या जीवनचरित्रातून आचरून दाखविला आणि खऱ्या साधुत्वाचे दर्शन घडवले. सर्वाभूती आपलेपणाची भावना अंतरात ठेवून ईश्वर भक्ती तत्वाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. वर्ण अभिमाने कोण झाला पावन, ऐसे द्या सांगून माझ्या पाशी, अशी गर्जना करून जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था यावर त्यांनी घणाघाती प्रहार केला आणि सर्वाउदय क्रांतीचा मार्ग पत्करून विद्रोहाने जगातली सर्वात मोठी बंडखोरी केली. त्यांचं हे बंड जाती व वर्णव्यवस्थेला छेद देणारे होते. आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म. हा संत नामदेवांचा भागवत अर्थात वारकरी धर्म उज्ज्वल केला, जो आम्हा सर्व पायकांना आधारभूत ठरला. अध्यात्म, तत्वज्ञान, मोक्ष या रहस्याची पोलखोल करून विश्वात्मक वारकरी धर्माच्या भक्ती परंपरेची जननी म्हणून महाराष्ट्राला एक अलौकिक असा संतभूमीचा दर्जा मिळवून दिला. खरोखर जगद्गुरू तुकोबाराय यांना प्राप्त झालेल्या या अनुभूतीला साकार करण्याचं एकमेव माध्यम म्हणजेच त्यांची तपोभूमी, साधनाभूमी, साक्षात्कार भूमी म्हणून गणल्या जाणाऱ्यामध्ये भामचंद्र पर्वत, भंडारा पर्वत आणि घोराडेश्वर पर्वत ही स्थळे विशेषतः आपण लक्षात घेतली पाहिजेत. जगद्गुरू संत तुकोबाराय त्यांच्या अभंगातून लिहितात, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भामगिरी पाठारी वस्ती केली जाण, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. देहू आळंदी पंचक्रोशीमध्ये असणारे भामचंद्र, भंडारा आणि घोराडेश्वर डोंगर हे संतभूमी म्हणून संत तुकोबारायांच्या साक्षात्कारातून महाराष्ट्राला लाभली, हेच या भूमीचे वरदान आहे. इति संकलन आणि लेखन विजय दणाणे.